कुठून आलेत तुम्ही? सर मी मुक्काम पोस्ट हिस्से, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथून आलेलो आहे. सोलापूरचे? येस सर. अरे वा. आज बरेच कॅन्डिडेट आमच्याकडे सोलापूरवरून आले इंटरव्ह्यूसाठी. अच्छा, काय कारण आहे तुमच्या भागामध्ये एवढं स्पर्धा परीक्षांचं वातावरण असण्याचं? सर आमच्या भागामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी आकर्षित होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे दुष्काळी भाग सर जास्त आहे आमच्यातला. जरी पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर विभाग येत असला तरी बऱ्यापैकी सोलापूरचा भाग हा दुष्काळी भाग आहे सर. त्या कारणास्तव विद्यार्थ्यांना एकतर घरी लहानपणापासूनच सांगितलं जातं सर की शेती करायची, परत तुम्हाला माहितीच आहे शेतीत काय होतंय ते, त्यापेक्षा शिका आणि काहीतरी बना. त्यामुळे अधिकारी होण्याकडे जरा जास्त कल आहे. तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? सर सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. चला आपण बघूया, तुम्हाला आठवतात का सगळे? सांगा बरं मॅडमला. सर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, बार्शी, त्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, त्याचबरोबर सांगोला आणि माळशिरस. व्हेरी गुड. अभ्यास चांगला आहे तुमचा. थँक्यू सर. याच्यापैकी किती तालुके दुष्काळग्रस्त असतील? सोलापूरचे जे 11 तालुके आहेत त्याच्यामध्ये किती तालुके दुष्काळग्रस्त असतील? सर यातले मुख्य दुष्काळग्रस्त तालुके पाहायला गेले तर सांगोला एक तालुका आहे सर जो दुष्काळग्रस्त आहे. माळशिरस तालुक्यामध्ये काही पाठ त्याचा दुष्काळग्रस्त आहे. माझा वैयक्तिक सर करमाळा तालुका आहे. आमच्या करमाळा तालुक्यात अर्धा भाग जो आहे करमाळ्याचा पूर्व भाग तो दुष्काळग्रस्त आहे सर. आणि अर्ध्या भागाला उजनीचं पाणी येते? येस सर. अर्ध्या भागात उजनी बॅकवॉटरमुळे तो सुजलाम एरिया आहे सर. साधारणतः 4-5 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. येस. पाऊस किती पडतो सोलापूरला? सर सोलापूरला ऍव्हरेज वार्षिक पाऊस 55 सेंटीमीटरच्या आसपास पडतो सर. सोलापूरला रेन शॅडोचा एरिया म्हणतात. येस सर. पर्जन्यछायेचा प्रदेश. येस. पर्जन्यछायेचा प्रदेश तयार कसा होतो सांगता तुम्हाला? ही भौगोलिक कन्सेप्ट. येस सर. सांगा, बिंदास सांगा. सर आपल्याकडे पाऊस जो पडतो तो सह्याद्रीचा जो घाटमाथा आहे त्या घाटमाथ्यामुळे सह्याद्रीवरती जे समुद्राकडून येणारं पाणी आहे ते पाणी तिथं सुरुवातीला ओरोग्राफिक रेनमुळे तिथे तो पाऊस पडतो. तर तिथून पुढे ज्यावेळेस ढग जातात ते पाऊस तिथे दिल्यानंतर तर ते जसं जसं ते डोंगराच्या विरुद्ध साईडला जातात तसं पावसाचं प्रमाण कमी 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 होत जातं सर. आणि तो तिथला पट्टा अवर्षणग्रस्त एरियामध्ये येतो. हेच कारण आहे सर की सोलापूर अवर्षणग्रस्त एरिया. थोडक्यात असं सांगता येईल का की वेस्टर्न घाटमुळं जे डोंगर रांग आहे बाष्प शोषून घेतलं जातं, ढग पुढे जातात आणि पावसाची परिस्थिती निर्माण नसते. ढग आहेत येस पण पाऊस नाही. येस बरोबर आहे ना? येस. पर्जन्याची छाया आहे म्हणून त्याला पर्जन्यछायेचा प्रदेश असं. बरोबर. येस. ओके. आता आणखीन एक आपण सोलापूरवर थोडा वेळ बोलूया. उजनी धरणाची क्षमता किती आहे? सर उजनी धरण त्याची लाईव्ह स्टोरेज जे आहे ते 63 ट्रिलियन मेट्रिक क्यूब आहे. तर त्याचं डेड स्टोरेज जे आहे ते 54 TMC आहे. अशी टोटल त्याची सर 117 TMC ते क्षमता आहे. तुम्ही बोलले डेड काय डेड स्टोरेज. डेड स्टोरेज म्हणजे काय सर? डेड स्टोरेज म्हणजे जे धरणाचं दार तुम्ही तिथून पुढे पूर्ण जरी ओपन केलं तरी तिथून पाण्याचा फ्लो काहीच राहत नाही, कारण ते धरणाची जी लेवल असते फाउंडेशनची लेवल त्याच्या खाली ते पाणी राहिलेलं असतं. डेड स्टोरेज असं नावच आहे. डेड स्टोरेज ठेवण्याचा उद्देश काय असतो? सर डेड स्टोरेज हे ठेवण्यामागं ज्यावेळेस आपत्कालीन सिच्युएशन तयार होते त्यावेळेस त्याचा वापर करता यावा म्हणून डेड स्टोरेज ठेवलेलं असतं. शिवाय तिथं ते जल प्राणी वगैरे सुद्धा असतात. बरोबर. त्यांच्या सर्व्हायव्हल साठी. येस सर. बरोबर. आता आम्हाला हे सांगा, सोलापूर जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन स्थळ कोणते आहे? सर भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार पंढरपूर सोलापूरमध्येच आहे सर. त्याचबरोबर सोलापूरमध्ये सर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे त्यांचं देवस्थान आहे सर. त्याचबरोबर दामाजी पंत जे आहेत ते मंगळवेढ्याचे तिथे ते फेमस आहेत सर. संत होते का?
येस सर, सॉरी सर, संत दामपंत ते तिथे आहेत सर मंगळवेढ्याचे. त्याचबरोबर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझे असं म्हणणारे म्हणजे संत, ठीक आहे, नाव आठवत सॉरी सर, त्यांचं नाव आठवत नाही, ते माळ्यामध्ये आहेत सर. मंगळवेढ तुमचं तालुका कोणता? करमाळा. माझा तालुका करमाळा आहे. बर. पंढरपूरला यात्रा कधी कधी भरतात सर? पंढरपूरला वर्षातून 4 वेळा यात्रा भरली जाते सर. आषाढी वारी त्यातील सर्वात फेमस आहे सर. त्यानंतर चैत्रमध्ये वारी, त्यानंतर माघी आणि कार्तिक. बरोबर. याचा क्रम माहिती आहे का तुम्हाला? सॉरी सर, आता आठवत नाही सर. ठीक ठीक, काही हरकत नाही. तुमचा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे का डीवायएसपी? सर माझा पहिला प्रेफरन्स डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस डीवायएसपी. येस. समजा तुम्ही डीवायएसपी झाला आणि पंढरपूरला तुम्हाला आषाढी वारीच्या काळामध्ये तुम्हाला डिप्लॉय करण्यात आलं. ओके. येस सर. तर वारी मॅनेजमेंटसाठी नेमकं काय पावलं उचललं तुम्ही? सर मुद्देसूद आणि बिनधास्त सांगा. सर वारी मॅनेजमेंट मध्ये आपल्याला मला फक्त एक प्रश्न मध्ये उपप्रश्न विचारायचा, चालेल का? येस सर. तुमचा चेहरा हसरा आहे का मुद्दाम हसल्यासारखं करता? सर थोडा चेहरा हसरा आहे आणि थोडस छान वाटतंय सर तुमच्या सारख्या व्यक्तींसोबत बोलण्यावर. ठीक आहे, सांगा आता पुढे. वारी मॅनेजमेंट मध्ये सर्वात सुरुवातीला तिथे येणार दरवर्षीचं जे पब्लिक आहे, लास्ट इयरचा डेटावरून आपल्याला एक अंदाज लागेल किती लोक येत आहेत त्यानुसार, आणि दरवर्षी जर त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत असेल तर त्या वाढ कन्सिडर करून वारीचं नियोजन करावे लागेल. त्यामध्ये सर एंट्री गेट आणि एक्झिट गेट इथे आपल्याला सेपरेट ठेवावे लागतील. त्याचबरोबर जे मेडिकल सर्व्हिसेस आहेत तिथं, तर ते मेडिकल सर्व्हिसेसची उपलब्धी तिथे करून द्यावी लागेल. डीवायएसपी म्हणून तिथे गेल्यानंतर सर तिथले जे लोकलचे लोक आहेत त्यांचं मी एक, तिथल्या ज्या संघटना आहेत लोकलच्या त्यांच्याशी एक संवाद साधून आपत्कालीन सिच्युएशन मध्ये जर काही उद्भवलीच तर त्यावेळेस त्यांचा कसा वापर करता येईल यासाठी मी त्यांच्याशी एक संवाद साधून त्यांची एक इन्फॉर्मल एक टीम म्हणून तिथे काम करेल सर त्यांच्यासोबत. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा सांगितलाच नाही की विविध डिपार्टमेंट मध्ये समन्वय ठेवण्याचा. एसडीएम विषयी काही बोलले नाही, बरोबर आहे ना? समन्वय तर पाहिजेच ना. येस सर, समन्वय का नाही? बरं, आता आम्हाला थोडस हे सांगा, तुमचं 10वी कधी झालं? सर माझं 10वी 2010 साली झालेलं आहे. आणि 12वी सर माझं 2012 मध्ये झालं. यू आर सिव्हिल इंजिनियर. येस सर. बरोबर. येस सर. ओके. त्यानंतर कधी झाले? 16ला ना? येस सर. आता सांगा मॅडमला, 16 ते 23चा तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला? सर 2016ला माझी डिग्री झाल्यानंतर मी तिथून पुढे युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली होती सुरुवातीला. एकच मिनिट, तुम्हाला डिस्टर्ब करतो. युपीएससीचे तुम्ही काही मेन्स दिल्यात का? तरच सांगा. येस सर, मी युपीएससीच्या 2 मेन्स दिलेल्या आहेत. ओके, ठीक आहे, कंटिन्यू. व्हेरी गुड. त्यानंतर सर मला असं जाणवलं की मेन्स मध्ये माझा स्कोर हवा तितका येत नाही. काय कारण असेल सर? मला माझं रिटर्नचं स्किल जे आहे ते थोडंसं कुठंतरी कमी पडतंय असं मला जाणवलं सर. आणि त्यामध्ये मी चेंजेस करायचा एक वेळेस ट्राय केला, परंतु स्कोर मध्ये म्हणावी तितकी इम्प्रुव्हमेंट झाली नाही. आणि त्यानंतर मला कोविड नंतर त्यावेळेस 2020 मध्ये आला आणि नंतर मला जॉबची जरा थोडी आवश्यकता वाटली, कारण वयही वाढत चालत होतं, म्हणून मी एमपीएससी कडे शिफ्ट झालो. सध्या मी एसटीआय म्हणून जॉईन आहे. आता एमपीएससीनं ठरवलं की 2025 पासून नवीन पॅटर्न आणायचा. एक युपीएससी तुम्ही 2 मेन्स दिल्या, एमपीएससीच्या मेन्स दिल्या, एमपीएससी तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत आलात. या दोन्ही विषयी एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं पाहता या पॅटर्न चेंज होण्याकडे? सर राज्यसेवा जी आहे ती आर्टिकल 315 नुसार एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे सर. मला आणि त्यांनी जो तात्विक नका बोलू, एक्झॅक्ट सांगा. तुम्हाला विचारलं काय प्रश्न कळाला का? हा, तात्विक आयडियल उत्तर नका देऊ. तुम्ही हे सांगा की एमपीएससीनं युपीएससी सारखा जो बदल करायला ठरवलं ते बदलाकडे तुम्ही कसं पाहता? करावं का नाही करावं, का वेगळ्या पद्धतीने करावं? सर ओके, राज्यसेवेने ऑलरेडी सिलेबस लागू करून आता 10 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. त्यामुळे सिलेबस बदलण्याची गरज तर आहेच. परीक्षा पॅटर्न मध्येही बदल झाला पाहिजे काळानुसार, आणि जो युपीएससी प्रमाणे त्यांनी बदल केलेला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे.
परंतु मला थोडीशी त्यामध्ये सर काही बदल सुचवावेसे वाटत आहे की त्यामध्ये युपीएससी ऑल इंडिया लेवलमध्ये एक्झाम घेतली जाते, परंतु राज्यसेवेची जी एक्झाम आहे ती महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. आणि अशा वेळी थोडासा महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांना त्यामध्ये वेटेज असावं की जसंच्या तसं रेप्लिका युपीएससीच्या सिलेबसची न करता थोडं महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलाला त्यामध्ये प्राधान्य द्यावं असं मला वाटतं सर. तुम्ही घुमून फिरून सांगता, स्पष्ट नाही सांगत. ठीक आहे, आता मला हे सांगा, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, तुमचं कुठं प्लेसमेंट वगैरे झाली का? सॉरी सर, माझी प्लेसमेंट झाली नाही कारण मी त्यासाठी प्रयत्न केले नाहीच. अच्छा, तुम्ही थेट सरळ होते इकडे यायचं, बरोबर? येस सर. तुम्हाला रेरा महारेराच्या काही तरतुदी माहित आहे? रेराच्या महारेराच्या काही तरतुदी माहित आहेत का? सर माहित असलं तरच सांगा. एक्झॅक्टली माहित नाही. सांगतो की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नाही. राईट? नाही तर नाही सांगा, तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं काही गरजेचं नाही. एक्झॅक्टली मला माहित नाहीये सर. सोडून विषय. बरोबर. सध्या काय करता तुम्ही? सर मी सध्या स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून ठाण्यामध्ये आहे सर. जीएसटीची संकल्पना सांगा. जीएसटी मॅडम एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टॅक्स आहे की ज्यामध्ये सुरुवातीचे जे वेगवेगळे टॅक्स होते तर ते टॅक्स आपण सबज्युम केलेले आहेत. जीएसटी ऑल इंडिया एकच टॅक्स आपण तयार केलेला आहे जो डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. यामध्ये आपण कॅस्केडिंग इफेक्ट जो टॅक्सचा होतो तो टाळण्यासाठीही आपण त्यामध्ये व्यवस्थित तरतुदी केलेल्या आहेत. एखादी कुठलीही गोष्ट म्हणजे गुड्स असो किंवा सर्व्हिस असो तर ते आपण जीएसटी मध्ये त्याच्यावरती टॅक्स लावताना आपण त्या गोष्टीचं मेरिट आणि डिमेरिट गुड्स यानुसार आपण त्याचं सेग्रिगेशन केलेलं आहे. आणि जीएसटीचं कलेक्शन अशा प्रकारे आपलं सध्या चालू आहे जेणेकरून इज ऑफ डुईंग बिझनेस होईल आणि आपण ग्लोबल लेवलला एक रोबस्ट इकॉनॉमी म्हणून डेव्हलप होईल. कॅस्केडिंग इफेक्ट म्हटलं काय असतं? कॅस्केडिंग इफेक्ट फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी ग्राहक हे धरू आपण. ए मध्ये ए प्रोडक्शन करतो एखादी गोष्ट. फॉर एक्झाम्पल एने एक गोष्ट प्रोडक्ट केली ती 100 रुपयाची त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याची. तर त्याच्यावरती आपण जर 10% समजा टॅक्स लावला तर त्या वस्तूची किंमत 110 होईल. ती गोष्ट त्याने बी मध्यस्थी जो आहे त्याला विकली तर 110. आता बी वरतीही पुन्हा 10% टॅक्स आहे आपला. तर तो टॅक्स 110 वरती लागल्यामुळे तो 121 रुपये टॅक्स होईल कारण तो वरचे जो टॅक्स होता सुरुवातीचा 10 रुपयाचा त्याच्यावरतीही पुढे टॅक्स लागला जातोय. तो कॅस्केडिंग इफेक्ट होतोय, तो 121 होईल. आणि पुढच्या स्टेजला ज्यावेळेस आपण सी ला बी कडून सी कडे जातो तेव्हा तो 121 रुपयांवरती लागणार म्हणजे पुन्हा ते वरच्या 21 रुपयांवरती पुन्हा टॅक्स लागणार. तर टॅक्स ऑन टॅक्स ही अशी कन्सेप्ट तयार होती इथं. ती टाळण्यासाठी आपण जीएसटी मध्ये रिबेटची व्यवस्था केलेली आहे. आधी कोणते कर होते जीएसटीचा? जीएसटीच्या अगोदर मॅडम व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा महत्वाचा होता. त्याचबरोबर सेंटरचे आणि स्टेटचे असे त्याच्या अगोदर सेल टॅक्स होता. सेल टॅक्स नंतर व्हॅट आला, नंतर जीएसटी बरोबर, सर्व्हिस टॅक्स वगैरे वेगवेगळे. येस सर. व्हॅट सर पूर्णपणे बंद झालाय? मॅडम व्हॅट पूर्णपणे बंद नाही झालेला. कोणत्या गोष्टींवर? सॉरी मॅडम सध्या आता मला जीएसटीचे स्लॅब सांगा बरं मॅडम. जीएसटीचे मुख्य 5 स्लॅब आहेत. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. त्याचबरोबर 0.25% हा सेपरेट प्रिशियस स्टोन साठी ठेवलेला आहे आणि 3% गोल्ड साठी आपण ठेवले. साठी काही डिफरन्स आहे का? पॉलिश असं काहीतरी आहे का? प्रिशियस स्टोन्स साठी आहे. जीएसटी कलेक्शन किती आहे महाराष्ट्राचा आणि इंडियाचा? मॅडम लास्ट इयरचं इंडियाचं जीएसटी कलेक्शन 18.10 लाख करोड आहे. तर महाराष्ट्राचं लास्ट इयरचं जे आहे ते भारताच्या 15% 2.63 लाख कोटी आहे. जीएसटी मध्ये महाराष्ट्राचा टोटल ठेवला मॅडम जर आपण त्याकडे पाहायला गेलो तर महाराष्ट्राचा सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा
त्यामध्ये तोटा झालेला दिसून येतो, परंतु त्याचं रिबेट जे होतं ते गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेलं आहे पहिले 5 वर्ष. तर त्यामुळं तितकासा तोटा झाला असं मला वाटत नाही. 28% स्लॅबमध्ये कोणकोणत्या गोष्टी? 28% स्लॅबमध्ये मॅडम आपण मोस्टली डिमेरिट गुड्स ठेवतो. फॉर एक्झाम्पल एरेटेड ड्रिंक्स, लक्झुरियस कार्स, या गोष्टी 28% मध्ये ठेवतो. मोटारसायकल हे इसेन्शियल गुड आहे मॅडम. मोटारसायकल इसेन्शियल गुड्स म्हणता येणार नाही. किती टॅक्स आहे जीएसटी? त्याच्यावरती मला कन्फर्म माहित नाही, पण मी तुमची परमिशन असेल तर अंदाज सांगू शकतो. त्यावरती 28% टॅक्स आहे असं. जीएसटी विभाग कसं काम करतो? सॉरी मॅडम, मला आपला प्रश्न एक्झॅक्टली कळाला नाही. जीएसटी विभाग काम कसं करतो, म्हणजे त्याची रचना कशी आहे, विभागाची रचना? अच्छा, जीएसटी विभागात मॅडम सर्वात सर्वोच्च पद जे आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते म्हणजे प्रशासकीय मध्ये कमिशनर हे सर्वोच्च आहे. त्यानंतर त्यामध्ये जॉईंट कमिशनर येतात, ऍडिशनल कमिशनर, नंतर डेप्युटी कमिशनर, नंतर असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, नंतर स्टेट टॅक्स ऑफिसर आणि नंतर एसटी, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, अशी त्याची रचना आहे. जॉईनिंग कधी आहे? माझं जॉईनिंग मॅडम 6 महिन्यापूर्वी झालेलं आहे, मे 2023. कोणत्या विभागात काम करता तुम्ही? सर मी नोडल ऑफिस मध्ये काम करत आहे. काय काम असतं तुम्हाला? महत्वाचं काम सर रिकव्हरी आणि नोटीस ज्या आहेत त्या नोटीस त्यांना तिथे जाऊन देणे, व्यापाऱ्यांना तिथे जाऊन देणे. अच्छा, समजा एखादा व्यापारी डिफॉल्टर असेल तर कसं करतो आपण, काय प्रोसिजर आहे ती? सर दर महिन्याच्या 20 तारखेच्या व्यापाऱ्यांना 3B मधून त्यांना त्यांचा दर महिन्याचा टॅक्स भरावा लागतो जीएसटीचा. जर त्यांनी तो भरला नाही तर सुरुवातीला आपण त्यांना एक फोन कॉल करतो, त्यांना त्या संबंधीचा मेल करतो आणि त्यांना ते भरण्यासाठी सांगतो. त्यांची जर काही जणांची काही वेळेस जेन्युइनली अडचण असते काही, तर ते सांगतात की 8-10 दिवसानंतर भरतो किंवा असं काही, तर त्यांना आपण ती सवलत देतो तशी, आणि त्यांना त्यानुसार त्यांचा इंटरेस्ट सहित लेट फी सहित त्यांना ते भरावं लागतं. आणि जर कोणी तसं भरलंच नाही तर आपण त्यांना DRC 0 इश्यू करतो, की जी इंटिमेशन नोटीस असते. त्यामध्ये आपण त्यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार 7 दिवसांचा मिनिमम वेळ देतो. त्यामध्ये जर त्यांनी रिप्लाय करण्यास ते सक्षम नसतील तर त्यानंतर आपण त्यांना DRC 1 ही नोटीस काढतो, की जी लिगल नोटीस असते. त्यामध्ये त्यांना 30 दिवसाचा वेळ असतो. त्यामध्ये त्यांनी रिप्लाय केला तर ती केस तिथंच क्लोज होते. अन्यथा आपण DRC 07 थ्रू त्यांना नोटीस काढतो, की ज्यामध्ये त्यांना ती अमाऊंट जर त्यांनी भरली नाही तर DRC 13 थ्रू त्यांच्यावरती बँक अटॅचमेंटची कारवाई केली जाते. ठीक आहे, आता एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहेत की ज्याचा विचार करून आम्ही तुम्हाला DYSP करावं? तुमचा DYSP पहिला प्रयत्न असेल, बरोबर सर? ठीक आहे, मॅडमला सांगा. सर आजही समाजामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात जरी पोलिसांबद्दल आत्मीयता थोडीशी वाढली असली तरी आजही तितक्या प्रमाणात ती आत्मीयता नाही. मला वाटतं की लोकांमध्ये मिसळून काम करणारा अधिकारी आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनामध्ये कामाचा ताण प्रचंड आहे, तर वर्क करण्याची कॅपेबिलिटी आणि आवडीने करणारा, मला त्या क्षेत्रात आवडीने काम करायला आवडेल, माझी ती आवड, त्यामुळे मला वाटतं की मी त्या क्षेत्रात ठीक आहे. या तुम्ही, शुभेच्छा तुम्हाला.